जर असा रोज खेळायला लागला तुम्ही माहिती घ्या कसं चाललंय, मुद्दाम माहिती घ्या. तुम्हाला जर वाटत असेल ना खरंच चांगलं चाललं तर माझं काहीच म्हणणं नाही, काहीच म्हणणं नाही. पण चुकीचं चाललं असेल असं कळत असेल तर तुम्हाला काळजी घेतली पाहिजे हे सांगतो मी. अलीकडच्या काळातल्या बातम्या तुम्ही पहा संगमेरच्या, कदाचित तुम्हाला वाटेल संगमेरमध्ये पोर आपले रोज संगमेरला ये. लक्षात ठेवा, पहिला संगमेरमध्ये असे माणसं आता येऊ घातलेले आहेत की जे कधी येत नव्हते. हिंदुत्वाचा खोटा बुरखा त्यांनी पांघरलाय, त्याच्यामुळे संरक्षण त्यांना मिळतं. हिंदुत्वाचं नाव घेतलं का संरक्षण आहे वरपासून, बरोबर आहे ना. बरेच जण आपण पाहतो पार्टी बदलली का सगळं जातं धुवून. ज्यांचे ज्यांचे आरोप होते भ्रष्टाचाराचे ते आता फिरतायत मस्त पैकी, कारण हिंदुत्वाचा बुरखा पांघरला का काही अडचण येत नाही म्हणून हिंदुत्वाचे बुरखे पांघरले काहींनी आणि काळे धंदे सुरू केले. निवळ काळे धंदे नाही तर अंमली पदार्थ ज्याला ड्रग्ज म्हणतात, जे संपूर्णपणे युवकांचं तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करत असतं विद्यार्थ्यांचं, ते ड्रग्ज येऊ आलेले आहेत. तुम्हाला सांगतो, रोज बातम्या आहेत, रोज बातम्या आहेत. ती माणसं यायला लागलेत, कार्यक्रम करायला लागले इथं, सभेमध्ये असतात ते जे शेजारच्या तालुक्यांमध्ये होते उद्ध्वस्त केले ते तालुके, शहर, मुलं, तरुण पिढी ते आता इथं संगमेरला आहेत. येतात कशी ते इथं? काही दिवसामध्ये तुमची तरुण पिढी उद्ध्वस्त झालेली दिसेल, एवढं माझं वाक्य लक्षात ठेवा का. काही दिवसामध्ये पूर्ण तरुण पिढी खराब झालेली दिसेल तुम्हाला. आता इंजेक्शनाची बातमी काल आली, एक त्याच्या गोळ्या आहे, काही असं काहीतरी ओढायचं आहे, काही लिक्विड असं याचं कोकालासारख्या बाटल्या आहे, काही सगळं धडा 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 यायला लागलं. याला कारण काय? जे येत नव्हते ते माणसं हिंदुत्वाचा बुरखा पांघरून यायला लागले. हे हिंदुत्व परवडेल का तुम्हाला? या प्रकारचं हिंदुत्व परवडत असेल तर पुढची पिढी, पुढचा भारत सुद्धा अत्यंत कठीण आहे. म्हणजे तुम्ही धर्माचं नाव घ्यायचं आणि काळे धंदे करायचे, असा जो विषय सुरू झालेला आहे तो तुमच्याकरता अत्यंत काळजीचा आहे. खऱ्या हिंदुत्वाबद्दल बरत नाही, मी म्हणतो हिंदुत्वाचे बुरखे म्हणून राहिले, शब्द जपून वापरतोय मी. बुरखे हिंदुत्वाचे आणि आत गुंडाळेत, एवढं तुम्हाला सांगतो. आणि सोपं वाटतं, हिंदुत्वाचं नाव घेतलं, हिंदुत्व हिंदुत्व टोपी घातली, घेतलं, आपोआप मतं पडते, काही काम करायची गरज नाही असं वाटायला लागले लोकांना. म्हणून काही मंडळी पहा तेवढंच कार्यक्रम चाललाय त्यांचा. तुम्ही काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी का पाहिलं पाहिजे. काही जर चुकीचं घडत असेल आपल्या गावामध्ये याच्यामध्ये तर ते रोखलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. ही काळाची गरज आहे बरं का. निवळ हेवा दूध हे व्यवसाय आहे, पण आपली संस्कृती आपल्या पिढ्या पुढच्या व्यवस्थितच गेल्या पाहिजे, याची काळजी घ्यायची जबाबदारी आपली आहे. हे सुद्धा जाणीवपूर्वक सांगतो, परत परत सांगतो. वर्ष 2 वर्षांनी हाताच्या बाहेर गेली परिस्थिती तुमच्या हातात नाही, माझ्या हातात नाही, काही करू शकणार नाही आपण. आणि म्हणून एका बाजूला आपलं कुटुंब चांगलं असलं पाहिजे, कुटुंबाकरता व्यवसाय चांगला असला पाहिजे, व्यवसायाकरता आपल्या संस्था चांगल्या असल्या पाहिजे. आणि संस्था चांगल्या आपण ठेवून, आता साखर कारखान्याचा उद्या गळी थांबवायची सुरुवात करतोय. 3200 रुपये भाव दिलाय, बोनस बिनस सगळं जिथलं तिथं दिलेलं आहे. हादरून गेले. बाकी काही मंडळी तर बरं गडबड झाली, काय कोणी आपल्यावर टीका करणार आणि किती दिलं पहा. हे आपण का यश, हे यश काय आपलं? आपला हेतू चांगला आहे म्हणून यश आहे, लक्षात ठेवा. आपला हेतू चांगला आहे, मनापासून करतो आपण, मनापासून हेतू चांगला आहे का चांगलं झालं पाहिजे म्हणून आपलं यश आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला काळजीपूर्वक जावं लागेल. चुकीचं काही चाललं असेल तर रोखलं पाहिजे. गावगाव गुंडाळ तयार झालेत, कोल्हा मारायला लागलेत, बरोबर का नाही रे? राजापूरचं कोणी काही दिवसांनी तुम्हाला नाही फिरू द्यायची जरा बा. तुमचा नंबर अजून नाही तयार झाला. एक दिवस तुम्हाला फिरू द्यायची रे. हे सगळं ओळखा, हे सगळं ओळखा. कधी संस्कृती दिराशी माझं फ्लेक्स लावलं होतं, माझ्या घराकडे जायचं, बरोबर होतं ना. त्याच्यावर येऊन दुसरं लावलं, 6 महिने झाले लावले.
मी आपलं काढून घ्या बाबा, कशाला ठेवता, कुठं नादाला लागतं यांच्या. पण नादाला न लागणं ठीक आहे इतर याच्या बाबतीत, पण जेव्हा वेळ येते तेव्हा तेव्हा तर नाद दाखवायला पाहिजे का नाही. ते तेव्हा त्यावेळेस दाखवलं नाही तर मग काय खरं नाही. ही काळजी घ्यावा लागणार आहे. हे सुद्धा अनेशा तुम्ही जमलेले, तू एक कुटुंब आहे आपलं एक कुटुंब आहे, आणि कुटुंब एकामेकावर कुटुंबात सुद्धा बोलावं लागतं, सांगावं लागतं, दुरुस्त करावं असं सांगावं लागतं. हे